आमचे बंधू बी म्हणलं तरी चालते, यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आम्हाला वरी जाता जाता रुकीला बंद पडला. तुमचा नंबर लागते की वाटायला मला म्हणायचा. मग मला देव म्हणला त्या जीवाला तुला त्या मायेनं सांगा आणल्यावर मला मायापाशी तू कशाला लावला काय करत माया तुझ्या सांग आहे की नाही. माझं काय काम आहे. जिथं माया तिथं देव आहे काय. जिथं जीव तिथं देव आहे की जिथं माया तिथं देव आहे. जीवाचा आनंद आनंद जीवाचा जीव आनंदाचा संबंध मिळायचा. गीता म्हणलेत काय बाळगिरी महाराज की आनंद जीवाचा आणि माया जीवाचा संबंध म्हणून म्हणले का. बाळगिरी महाराजाची वाक्य रचना अभंगाची खूप सुंदर आहे महाराज. मायेचं घेतलं का उल्लंघन. आनंद जीवाचा जीव आनंदाचा संबंध मुलीचा विरळा जाणे म्हणले. आनंद मायेचा आणि माया आनंदाचा आणि संबंध मुलीचा विरळा जाणे म्हणले काय झालं. म्हणून आपण मायामध्ये भुललो महाराज. म्हणून अभंग एक पदामध्ये बी वर्णन आहे. मायामध्ये भुलला देवाला इसरला नरदेह मागता रे मिळेना भजा गुरुदेव दत्ता रे. आपण पद म्हणतो महाराज. भाव भक्ती ही मनाने करू सर्व सुखाचे आणि मायेच्या संख्येमध्ये माया पाहिजे जीवही पाहिजे. नुसती माया म्हणल्यावर सगळ्यालाच गोसाई झाल्यावर मग आम्हाला कोण पोषण महाराज. ही बी अवघड गोष्टच आहे. सगळ्यांना जर वैराग्य घेतलं तर मग सगळेच गोसाई झाल्यावर बाकीच्याला मग अवघड आहे की नाही महाराज. लोकांना मग कोण आदर्श ना तुम्ही. तुमच्यामुळे आम्हाला शोभ आहे आणि आमच्यामुळे तुम्हाला शोभ आहे. जीवही पाहिजे माया पाहिजे देवही पाहिजे. तिघाची तिघाला गरज आहे. बरोबर आहे. तिघाला तिघाची गरज आहे. म्हणून त्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्यामुळं जे नामस्मरण घडाले महाराज. काही गोष्टी कोणाच्या हातानं काय घडल याचा काहीच भरोसा नाही महाराज. कर्मभूमी राजावर मनुष्याला काय वाटते महाराज. हे माया देखतच नागोळ होत. बरोबर आहे का काशीनाथ पाटील. मी देखत नागोळ तर आज लईच मोठ्या गप्पा करायला म्हणते. ज्ञानेश्वर महाराज वयानं जरी लहान असले ज्ञानानं मोठे होते महाराज. चांगदेवानं 1400 वर्ष तपश्चर्या केली पण चांगदेवांचा गर्वहरण करण्याकरता भगवंताला जड भिंत चालवावं लागली. म्हणून त्याचा गर्वहरण झाला महाराज. तोपर्यंत होत होता का. यानं वाघावर बसून आला हातात सर्पाचा कोरडा. माझ्यासारखे दाढी राखून महाराज सांग जय भोले जय भोले लागले वर्णन कराय महाराजाचं. आता शिष्याचं गुरुचं शिष्या वर्णन करणार काय दुसऱ्या हे 5 बसले होते. चांगदेव महाराज याले भेटीला म्हणले. कोणाच्या ज्ञानाच्या काय म्हणले. ज्ञानाच्या भेटायला ज्ञानाला भेटायला नाही चांगदेव महाराज. बघूता म्हणले आता याचं कसं कशी सोय लावली. आमचा काय चांगदेव महाराज साधा सुद्धा नव्हता महाराज. समशान गोसाई आगोरीचा अभ्यास केलेला होता. साधा सुद्धा शिव म्हणल्या बरोबर डोळ्याचं पातन हनुमान म्हणजे काशी प्रयाग अयोध्या मथुरा भ्रमण करणारी मूर्ती होती ते. मग त्यावेळेस मुक्ताईने विचारलं दादा आता ते तिकून आले म्हणे त्याच्या संग बिराड इच्छाच बिराड